अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। मोहम्मद अयान आणि मोहम्मद जोयान या आरोपींवर गंभीर आरोप असून ते फरार असल्याने अटकेसाठी दबाव वाढत आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात समोर आलेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात अनेक मुलींचा समावेश असल्याचा आरोप आहे। या प्रकरणात मोहम्मद अयान आणि मोहम्मद जोयान या युवकांवर मुलींना फसवू लावून किंवा दबाव टाकून अश्लील कृत्य करून त्यांचे व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे। भाजपाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि विविध संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांनी सांगितले की औपचारिक तक्रार नसली तरी सायबर क्राईम मार्फत व्हिडिओ हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्वॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले। आणि आता ह्या मुलींचं, कारण का हे सगळे बाहेरही यायला नको, हे सगळं थांबायलाही पाहिजे, त्यांची बदनामी व्हायला नको। आणि म्हणून अशा मुली जर आल्या समोर तक्रार द्यायला तर निश्चितपणे त्याची गोपनीयता सुद्धा पोलिसांकडून राखल्या जाईल, याची काळजी घेण्यात यावी। त्या मुलींना संरक्षणही दिलं जावं आणि असे जे मुलं आहेत गुंड अयान आणि फयानसारखे, अयान आणि झोयांसारखे, यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे। ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिम्मतच अशी करायला नको, नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितला तर तोही आम्ही करू। जनता से वही अपील रहेगी कि जो विक्टिम्स है वो हमारे जिले के बेटियां हैं, बहन है। तो अगर उनके साथ में कुछ ऐसा गलत हुआ है एंड ये फोटोज और वीडियोस अगर वायरल हो रहे हैं तो कृपया करके आप ये फोटोज और वीडियोस को जो है एंटरटेन मत कीजिए, एज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी करके मेरी विनंती रहेगी। एंड इसके अलावा भी अगर किसी ग्रुप में, चाहे वो टेलीग्राम हो, व्हाट्सएप हो या जो भी हो, अगर कुछ वायरल वगैरह हो रहे हो तो कृपया करके आप पुलिस को इन्फॉर्म कीजिए। तो संबंधित ग्रुप एंड ग्रुप के जो एडमिन्स हैं उनके ऊपर में कार्रवाई हम जरूर जो है करेंगे।